Hello friends, welcome back. In today's lecture we are going to study 1s complement, 2s complement and subtraction through 1s complement. ठीक आहे, तर आपण स्टडी करायला सुरुवात करणार आहोत आता 1s कॉम्प्लिमेंट. आता 1s कॉम्प्लिमेंट एकदम इझी कन्सेप्ट आहे. हियर इज द थेरी. 1s complement of a binary number can be obtained by inverting its all bits. Inverting its all bits म्हणजे जे बिट्स त्या नंबर मध्ये 0 असतील त्यांना 1 करायचं आणि जे बिट्स 1 असतील त्याला 0 करायचं. फॉर एक्झाम्पल 1 0 0 1 असं जर नंबर असेल आणि याचा 1s कॉम्प्लिमेंट आपल्याला काढायला सांगितलं असेल तर 1s कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी याला करायचं 0 1 1 0. म्हणजे बघा या 1 ला मी काय केलंय 0 0 ला 1 0 ला 1 0 ला 1 1 ला 0 बाय इन्व्हर्टिंग ऑल दी बिट्स. इन्व्हर्ट करायचं म्हणजे त्यांना अपोजिट करायचं. 0 ला 1 करायचं आणि 1 ला 0 करायचं. या 1s कॉम्प्लिमेंटचा यूज बेसिकली डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये निगेटिव्ह नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी केला जातो. कॉम्प्लिमेंट फॉर्मचा यूज याला 1s कॉम्प्लिमेंट किंवा 1s कॉम्प्लिमेंट असं रीड करतात. कॉम्प्लिमेंटेड व्हॅल्यू कॅन बी यूज टू रिप्रेझेंट निगेटिव्ह ऑफ ओरिजिनल नंबर. म्हणजे जर आपल्याला 35 च निगेटिव्ह फॉर्म म्हणजे जसं आपण डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये लिहितो -35 आपल्या बायनरी नंबर सिस्टीम मध्ये आपल्याला असं मायनस सिम्बॉल यूज करायचं नसतं. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सिम्बॉल्स वगैरे आपण वापरू शकत नाही. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपल्याला सगळं काही 0 1 च्या फॉर्मॅट मध्ये म्हणजे सिम्बॉल्स हे रिप्रेझेंटेशन सुद्धा 0 1 च्या फॉर्मॅट मध्ये करावं लागतं. तर साइंड रिप्रेझेंटेशन एक कन्सेप्ट आहे आणि कॉम्प्लिमेंटरी फॉर्म रिप्रेझेंटेशन हा एक कन्सेप्ट आहे. तर निगेटिव्ह नंबर्स रिप्रेझेंट करण्यासाठी ओरिजिनल नंबरचा कॉम्प्लिमेंटेड फॉर्म यूज केला जातो. ऍक्च्युअल कॉम्प्युटर सिस्टम मध्ये 2s कॉम्प्लिमेंट फॉर्म यूज केला जातो, पण 1s कॉम्प्लिमेंट 2s कॉम्प्लिमेंट कोणतेही फॉर्म निगेटिव्ह रिप्रेझेंटेशन साठी यूज केले जातात. आता आपण काही 1s कॉम्प्लिमेंटचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. 1s कॉम्प्लिमेंट एकदम सोपा म्हणून 1-2 एक्झाम्पलनेच प्रॅक्टिस होईल. असे एक्झाम्पल येऊ शकतात एक्झाम मध्ये. फाइंड 1s कॉम्प्लिमेंट ऑफ 1 0 0 1 1 0. तर इथं लिहायचं कसं, आन्सर कसं लिहायचं ते बघून घ्या. गिवन नंबरच्या समोर लिहायचं 1 0 0 1 1 0. इन्व्हर्ट ऑल बिट्स. Therefore 1s complement is equals to 0 1 1 0 0 1. तर या पद्धतीने आन्सर लिहायचे तुम्हाला. गिवन नंबर त्याच्यानंतर इन्व्हर्ट ऑल बिट्स हे स्टेटमेंट. देअरफॉर 1s कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू. ॲरो दाखवायचे असले म्हणजे कोणता नंबर मिस्टेक होणार नसेल तुमची बिट्स की असे ॲरो दाखवू शकतात. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला दाखवायचे तर दाखवा नाहीतर नका दाखवू. फक्त आन्सर तुम्हाला करेक्ट लिहायचंय. झालाय आपला याचा आन्सर. नेक्स्ट याच्यामध्ये काय करणार, गिवन नंबर 1 1 0 1 0 1 0 1. Invert all bits. Therefore 1s complement is equals to 0 0 1 0 1 0 1 0. लक्षात येते, एकदम सोपा कन्सेप्ट आहे 1s कॉम्प्लिमेंट कन्सेप्ट. त्यानंतर वन मोर एक्झाम्पल. दिस इज फॉर यू ॲज अ होमवर्क और क्लासवर्क. तुम्हाला आत्ता करायचं असेल आत्ताच व्हिडिओ पॉज करून लगेच सॉल्व्ह करा, किंवा
नंतर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता लिहून ठेवायचं एक्झाम्पल आणि तिथंच सॉल्व्ह करायचं. नाव द नेक्स्ट कन्सेप्ट इज 2s कॉम्प्लिमेंट ऑफ अ बायनरी नंबर. आता 1s कॉम्प्लिमेंट जो आपल्याला मिळालेला आहे, तर 2s कॉम्प्लिमेंट आपल्याला कसा मिळेल, तर 2s कॉम्प्लिमेंट फॉर्म आपल्याला मिळणार आहे 1s कॉम्प्लिमेंट मध्ये एक ऍड करून. 2s कॉम्प्लिमेंट ऑफ अ बायनरी नंबर इज ऑब्टेन्ड बाय ऍडिंग 1 टू इट्स 1s कॉम्प्लिमेंट. म्हणजे तुम्हाला आधी 1s कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करावं लागेल आणि त्या 1s कॉम्प्लिमेंट मध्ये +1 केलं, एक ऍड केला की आपल्याला 2s कॉम्प्लिमेंट फॉर्म मिळतो. आणि या 2s कॉम्प्लिमेंट फॉर्मचा सुद्धा यूज तेच आहे निगेटिव्ह नंबर रिप्रेझेंटेशन साठी. आणि ऍक्च्युअल कॉम्प्युटर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स जे काम करतं, कॉम्प्युटर ज्या मेथडने काम करतात निगेटिव्ह नंबरवर, ती 2s कॉम्प्लिमेंट मेथड असते. 2s कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू 1s कॉम्प्लिमेंट +1. मेथड ऑफ 2s कॉम्प्लिमेंट अरिथमॅटिक इज कॉमनली युज्ड इन कॉम्प्युटर टू हँडल निगेटिव्ह नंबर. तर आता एक्झाम्पल सॉल्व्ह करू 2s कॉम्प्लिमेंटचे. जे आता 1s कॉम्प्लिमेंट फाइंड आउट केले त्याच्यात +1 करायचं आहे. सो फाइंड 1s कॉम्प्लिमेंट ऑफ दिस, फाइंड 2s कॉम्प्लिमेंट ऑफ दिस नंबर. पुन्हा तेच काय लिहायचं आधी, गिवन नंबर 1 0 0 1 1 0. 1s कॉम्प्लिमेंट, त्याचा 1s कॉम्प्लिमेंट करायचा आहे 0 1 1 0 0 1 +1. आता +1, काल आपण बायनरी अरिथमॅटिक म्हणजे लास्ट व्हिडिओ मध्ये, लास्ट लेक्चर मध्ये आपण बायनरी ऍडिशन करायला शिकलेलो आहे. ते रूल्स विसरायचे नाही. 1 + 1 0 कॅरी 1, 0 + 1 इज 1, 0 1 1 0. तर अशा पद्धतीने हा तुम्हाला मिळालेला आहे. देअरफॉर 2s कॉम्प्लिमेंट, आन्सर लिहायचं असेल तर आन्सर असं तुम्ही वेगळं सेपरेटली सुद्धा लिहू शकता. 0 1 1 0 1 0 इन बायनरी. सो 2s कॉम्प्लिमेंट म्हणजे एकदम पुन्हा सोपं आहे. तुम्हाला आधी 1s कॉम्प्लिमेंट काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये +1 करायचंय. फक्त ती ऍडिशन करताना मिस्टेक नको, तर पूर्ण आन्सर तुमचा गडबड होईल. पॉज करून सॉल्व्ह करत राहायचं आहे, वारंवार सांगायला नको. नेक्स्ट एक्झाम्पल, गिवन नंबर 1 1 0 1 0 1 0 1. 1s कॉम्प्लिमेंट, 1s कॉम्प्लिमेंट काय असेल या नंबरचा, 0 0 1 0 1 0 1 0 0 0 1 0 1 0 1 0 प्लस 1 करायचं आहे आपल्याला 1 1 0 1 0 1 0 0. हे काय झालं तुमचं 2s कॉम्प्लिमेंट. therefore 2s कॉम्प्लिमेंट. आन्सर जर वेगळं लिहायचं असतं तुम्हाला तर खाली आन्सर म्हणून असं तुम्ही 0 0 1 0 1 0 1 1 असं लिहू शकता. झालंय. चला नेक्स्ट एक्झाम्पल. तुम्ही तुमचं स्वतःहून सॉल्व्ह करू शकता. व्हिडिओ मध्ये फक्त चेक करण्यासाठी असू द्या. 2s कॉम्प्लिमेंट याचं फाइंड आउट करायचं आहे. गिवन नंबर 1 0 0 0 0 0. 5 0 आहे ना ते. यस, काउंट करून घ्यायचे. कधीही बीट्स काउंट करून नंबर व्यवस्थित लिहिला आहे की नाही हे चेक करून घ्यायचं. नाही तर क्वेश्चन मध्ये नंबर दिला असेल काही आणि आपण आन्सर मध्ये सुरुवातीलाच नंबर चुकीचा लिहिला, एकही शून्य कमी किंवा जास्त किंवा इकडं तिकडं झालं तर सगळं आन्सर पुढे चुकणारच आहे. नंबर लिहिताना क्रॉस चेक करून घ्यायचं, व्हेरीफाय करून घ्यायचं, काउंट करून घ्यायचे 0 किती आहे 1 किती आहे, एकदा डबल चेक करून, म्हणजे मिस्टेक नंतर व्हायला नको. एकदा जर नंबर लिहिताना चुकला तर पुढे ते चुकणारच आहे. 1s
कॉम्प्लिमेंट कायचं 1s कॉम्प्लिमेंट 0 1 1 1 1 1 प्लस 1 प्लस 1 1 प्लस 1 0 कॅरी 1 1 प्लस 1 0 कॅरी 1 याची सवय झाली पाहिजे. 1 प्लस 1 0 कॅरी 1 1 प्लस 1 0 कॅरी 1 1 प्लस 1 0 carry 1 1 plus 1 0 carry 1 0 plus 1 is 1. Therefore 2s complement answer 1 0 0 0 0 0 in बाय. आता इथे तुमचा आन्सर 2s कॉम्प्लिमेंट ओरिजिनल नंबर आणि त्याचा 2s कॉम्प्लिमेंट सेम आलेला आहे. असं जनरली आपल्या डिजिटल कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये जेव्हा नंबर्स हँडल केले जातात कधीही ते सेम नसतं. त्याचं रिझन काय, नंबर बाईट्स मध्ये हँडल केले जातात. बाईट डबल बाईट म्हणजे 8 बीट 16 बीट 2 बाईट साइज इंटिजरचे आपण म्हणतो ना 2 बाईट 4 बाईट म्हणजे ते बाईट्स मध्ये हँडल केले जातात. तर बाईट मध्ये 8 बीट असतात. तर हे किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे इथं 2 0 पुढे लावले जातील. तर हा नंबर ऍक्च्युली पॉझिटिव्ह नंबर असा असेल 0 0 1 0 0 0 0 0 हा झाला 1 बाईटचा तुमचा नंबर. आता या 1 बाईटच्या नंबरला जेव्हा कॉम्प्लिमेंट केलं जाईल तर इथं अजून 1 1 येतील म्हणजे पुढच्या व्हॅल्यूज अजून चेंज होतील. पण आता आपल्याला सॉल्व्ह करायला जितका बीट मध्ये दिलेला नंबर तितक्याच बीट मध्ये आपण 2s कॉम्प्लिमेंट किंवा 1s कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करतो. ठीक आहे. पण कॉम्प्युटर मध्ये ते नेहमी 1 बाईट पर्यंत नंबर घेतले जातात आणि त्या बाईट मध्ये जर 6 बीटचा नंबर असेल तर पुढचे 2 बीट 0 0 करून त्याला एक्सटेंड केलं जातं. आता आपण इम्पॉर्टन्स ऑफ 1s कॉम्प्लिमेंट आणि 2s कॉम्प्लिमेंट फॉर्म बघून घेऊ की का आपल्याला 1s कॉम्प्लिमेंट 2s कॉम्प्लिमेंट वापरावं लागतं. तसं जर तुम्हाला म्हटलो मी की निगेटिव्ह नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी, पण निगेटिव्ह नंबर रिप्रेझेंट करून आपल्याला काय ऍप्लिकेशन मिळणार आहे तेही तुम्हाला कळेल. इम्पॉर्टन्स ऑफ 1s कॉम्प्लिमेंट अँड 2s कॉम्प्लिमेंट फॉर्म. The direct binary subtraction becomes complicated for large binary numbers. We can represent subtraction a minus b in the form of addition as a plus minus b. 1s complement or 2s complement of b can be used to represent minus b and we can use addition instead of subtraction to get result of a minus b. आता बघा हे समजून घ्यायचंय तुम्हाला. हे लास्ट पॉइंट जो अंडरलाइन केलेला आहे तो 1s कॉम्प्लिमेंट आणि 2s कॉम्प्लिमेंटचा इम्पॉर्टन्स आहे. पण त्याआधी हा एक पॉइंट आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता बघा सिंपल लॉजिक आहे. 5 मायनस 7 याला इन द फॉर्म ऑफ ऍडिशन जर तुम्हाला करायचं असेल, या आन्सर -2 येतोय माहिती तुम्हाला. पण इन द फॉर्म ऑफ ऍडिशन आपण कसं लिहितो 5 प्लस -7. 5 मध्ये -7 ऍड केले म्हणजे तरी सुद्धा ते काय होतं -2. तर आपण सबट्रॅक्शनला इन द फॉर्म ऑफ ऍडिशन रिप्रेझेंट करू शकतो. आणि ब्रॅकेट ओपन करण्याचे रूल्सही तुम्हाला जर माहित असतील तर हा प्लस आणि इथं ब्रॅकेट मध्ये मायनस आहे तर प्लस मायनस मायनस होतं ते 5 - 7. ठीक आहे. जर इथं पण सबट्रॅक्शन असेल आणि ब्रॅकेट मध्ये पण निगेटिव्ह नंबर असेल तर ते प्लस होतं मायनस मायनस. पण आपल्याला इथं सबट्रॅक्शन इन द फॉर्म ऑफ ऍडिशन रिप्रेझेंट करायची आहे. तर याचाच अर्थ असा जर तुम्हाला a मायनस बी करायचं असेल आणि तुम्ही सबट्रॅक्शन केली तर सबट्रॅक्शनचे काल रूल्स आपण बघितले. ऍडिशनच्या रूल पेक्षा सबट्रॅक्शनचे रूल थोडे कॉम्प्लिकेटेड आहे. 0 - 1 इज 1 बॉरो 1. त्याच्यानंतर 0 - 1 - 1 इज 0 बॉरो 1. तर याच्यामध्ये जेव्हा नंबर्स लार्ज नंबर्स येतात तर सबट्रॅक्शन करणं कॉम्प्लिकेटेड होतं आणि सबट्रॅक्शनचे सर्किट डिझाईन करणं कॉम्प्लिकेटेड होतं. तर जे ऍडिशन साठी आपण जे सर्किट डिझाईन केलेलं आहे म्हणजे एक ऍडर डिझाईन केलेला आहे, त्या ऍडिशनच्या सर्किटला जर आपल्याला सबट्रॅक्शन साठी वापरायचं आहे तर आपल्याला a मायनस बी म्हटल्यावर सरळ सरळ a प्लस बी नाही करता येणार. a मायनस बी इन द फॉर्म ऑफ ऍडिशन. तर या b चा निगेटिव्ह पार्ट घ्यायचा आणि तो a मध्ये ऍड करायचा म्हणजे ते a मायनस बीच इनडायरेक्टली होतं.
त्या ऍडिशनचं सर्किट सबट्रॅक्शन करण्यासाठी आपण वापरू शकतो. तर हा इम्पॉर्टन्स आहे 1s कॉम्प्लिमेंट आणि 2s कॉम्प्लिमेंट फॉर्मचा. तर त्या सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल बऱ्याच वेळेला आपल्याला एक्झामला येतात. तर ते सबट्रॅक्शन आपल्याला पुढे स्टडी करायचे आहे. ते इम्पॉर्टन्स पुन्हा एकदा 1s कॉम्प्लिमेंट 2s कॉम्प्लिमेंट ऑफ b कॅन बी यूज टू रिप्रेझेंट -b आणि त्याच्यानंतर मग ती ऍडिशन. तर आता पुढचे रूल्स तुम्हाला लक्षात येतील. फर्स्ट सबट्रॅक्शन आपण इथं स्टडी करायला सुरुवात करतोय. सबट्रॅक्शन थ्रू 1s कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, एक्झामला बऱ्याच वेळेस याच्यावर क्वेश्चन येतो. सिली मिस्टेक होण्याचे भरपूर चान्सेस आपले डीटीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना असतात. एकदम शांतपणे व्यवस्थित एक एक बीटवर लक्ष देऊन एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. सबट्रॅक्शन युजिंग 1s कॉम्प्लिमेंट. रूल्स आधी समजून घ्या आणि त्या रूल्स नंतर आपण एक्झाम्पल जेव्हा सॉल्व्ह करू तर पुन्हा पुन्हा ते रूल्स रिपीट होतील, तुमच्या लक्षात राहील. सगळ्यात आधी एक्सप्रेस a in binary minus b in binary as a in binary plus minus b in binary. आणि तो -b म्हणजे जो काही नंबर असेल तुमचा त्याला 2s कॉम्प्लिमेंट फॉर्म आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. कन्वर्ट b टू इट्स 1s कॉम्प्लिमेंट. आता 1s कॉम्प्लिमेंट फॉर्म मध्ये आपण घेतोय. पुढची केस आपली असेल 2s कॉम्प्लिमेंट. कन्वर्ट b टू इट्स 1s कॉम्प्लिमेंट फॉर्म. आपल्याला निगेटिव्ह b कसा मिळेल? b च्या 1s कॉम्प्लिमेंट फॉर्मने. तर b चं 1s कॉम्प्लिमेंट काढायचं आणि आता इथं a प्लस हा 1s कॉम्प्लिमेंट. सो ऍड 1s कॉम्प्लिमेंट ऑफ b टू a. आता या ऍडिशन वर सगळं डिपेंड आहे. ही ऍडिशन केल्यावर सबट्रॅक्शनचा रिझल्ट एकतर पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. फॉर एक्झाम्पल 7 - 5 काय येतंय आपलं 2 आणि जर 5 - 7 असेल तर आन्सर काय येतंय -2. तर आपण तर ऍडिशन करणार आहे. मग ऍडिशन झाल्यानंतर आपलं रिझल्ट निगेटिव्ह आला की पॉझिटिव्ह आला हे आपल्याला कसं कळेल? बायनरी मध्ये तिथं काही सिम्बॉल्स प्लस मायनस यूज होणार नाहीये. इफ कॅरी इज 1 then result is positive and it is obtained by adding carry 1 to addition in step 2. हे बघा, जर तुमचा ऍडिशन जी तुम्ही वरती स्टेप 3 मध्ये, इथं स्टेप 3 करायचं आहे. या स्टेप मध्ये जी आपण ऍडिशन केली ती ऍडिशन जर तुमची कॅरी जनरेट करत असेल, फायनल कॅरी म्हणजे पूर्ण ऍडिशन झाल्यावर एक नेक्स्ट बीटची कॅरी जर जनरेट झाली असेल तर कॅरीला डिस्कार्ड करायचं आहे आणि ती कॅरी तुम्हाला त्या आन्सर मध्ये ऍड करून फायनल आन्सर आणायचं आहे. तुमच्या आन्सरचं साइन काय आहे? पॉझिटिव्ह. आणि सपोज कॅरी आली नाही तर तुमचा आन्सर निगेटिव्ह आहे आणि ते आन्सर 1s कॉम्प्लिमेंट फॉर्म मध्ये तुम्हाला वरती मिळालेलं आहे ऍडिशन मध्ये. तर त्याचा कॉम्प्लिमेंट केला तर तुम्हाला ऍक्च्युअल नंबर माहित पडेल की तुमच्या सबट्रॅक्शनची व्हॅल्यू काय. ठीक आहे, तर कॅरी जनरेट झाली का नाही याच्याने तुम्हाला काय माहित पडतं? रिझल्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. कॅरी जनरेट झाली तर तुमचा रिझल्ट काय असेल? पॉझिटिव्ह. आणि कॅरी जनरेट नाही झाली तर तुमचा रिझल्ट काय असेल? निगेटिव्ह. पण रिझल्ट मिळेल कसा? दोघही केसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रिझल्ट मिळेल. जर कॅरी जनरेट झाली असेल तर तुमचा रिझल्ट ही जी ऍडिशन तुम्ही करून ठेवली आहे त्याच्यामध्ये +1 करून मिळेल तुम्हाला. ती कॅरी डिस्कार्ड करायची आहे. कॅरीला आपल्या रिझल्ट मध्ये घ्यायचं नाहीये. ही जी वरती आपण ऍडिशन केलेली आहे कॅरी सोडून त्याला +1 करायचं आहे. आणि जर तुमची कॅरी जनरेट झाली नाही तर रिझल्ट निगेटिव्ह आहे आणि तो रिझल्ट ती जी ऍडिशन आपली स्टेप 3 मध्ये आलेली आहे त्या ऍडिशनला कॉम्प्लिमेंट करून तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, सो एक्झाम्पल घेतल्यावरच हे रूल्स लक्षात राहतील. फक्त हे रूल्स तुमच्या समोर असू द्या. नोटबुक 1 मध्ये तुम्ही लिहिलेले असतील पण नोटबुक 2 मध्ये आता एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याच्या आधी पुन्हा लिहून घेतले तर चांगलं आहे. तर सबट्रॅक्शन युजिंग 1s कॉम्प्लिमेंट असं हेडिंग द्यायचं आणि हे रूल्स लिहून घ्यायचे. आता एक्झाम्पल ने आपण अंडरस्टँड करू. हे 9 आणि 4 ची सबट्रॅक्शन तुम्हाला करायला सांगितली आहे 1s कॉम्प्लिमेंट. तसं तर आन्सर 5 येतंय आपल्याला लगेच कळालेलं आहे. पण आपलं 1s कॉम्प्लिमेंट मेथडने +5 हे आन्सर आलं पाहिजे म्हणजे पॉझिटिव्ह आन्सर आलं पाहिजे. तर बघा, सगळ्यात आधी एक इम्पॉर्टंट नोटीस तुमच्यासाठी आहे. फर्स्ट वी नीड टू कन्वर्ट दी 2 डेसिमल नंबर्स into binary and make sure that each number has the same number of bits by adding leading zeros. आता हे लक्षात घ्या, हे कसं करायचंय. तुम्हाला हा जो 9 दिलेला आहे याचं 1s कॉम्प्लिमेंट किंवा 2s कॉम्प्लिमेंट 9 4 चं नाही, तुम्ही बायनरी नंबरचं 1s कॉम्प्लिमेंट किंवा 2s कॉम्प्लिमेंट काढता. तर तुम्हाला आधी दोघांना बायनरी मध्ये कन्वर्ट करायचंय. 9 ला कसं कन्वर्ट करतात? 8 4 2 1 लॉजिकने फटक्यात आलं पाहिजे. आता 8 आणि 1. ठीक आहे, सो हे झालं तुमचं बायनरी.
आता बघा 4 ला जर कन्वर्ट करायचं म्हटलं तर 4 3 बिटनेच तयार होतो. 4 म्हणजे फक्त 1 0 0, याचं वेटेज 4 2 1. तर 4 तुमचा एका वेटेजने तयार झालेला आहे. 1 0 0 हा नंबर 4 आहे. पण इथं हीच सगळ्यात मोठी मिस्टेक ठरू शकते. तुम्हाला काय म्हटलेलं आहे इथं, बायनरी मेक शुअर दॅट each number has the same number of bits, म्हणजे दोघांची लेंथ सेम असली पाहिजे. आता दोघांची लेंथ सेम नसेल तर काय करायचं, 0 ऍड करून लेंथ सेम करून घ्यायची. मग 0 या साईडला ऍड करायचे, कारण की त्याच्याने व्हॅल्यू मध्ये फरक पडत नाही. आता दोघांची लेंथ ज्या वेळेला सेम होईल त्याच्यानंतर तुमचे पुढचे ऑपरेशन कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचं आणि ते सॉल्व्ह करायचं वगैरे स्टार्ट होईल. आता पुढची प्रोसेस कशी करायची आहे बघा. 1s कॉम्प्लिमेंट ऑफ इज इक्वल्स टू, याचा 1s कॉम्प्लिमेंट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. कसं फाइंड आउट करणार, इन्व्हर्टिंग ऑल बिट्स. तर 1 0 1 1, देन ऍडिशन 9 to the base 10 प्लस 1s कॉम्प्लिमेंट ऑफ 4. आता पुढची स्टेप आपल्याला काय करायचं आहे, 9 आणि 1s कॉम्प्लिमेंट ऑफ 4 ला ऍड करायचं आहे. ठीक आहे. तर आता मला बोर्डवर हे रफ करावं लागणार आहे. तुम्हाला व्हिडिओ पॉज करून आता जर इथपर्यंत लिहून घ्यायचं असलं तर तुम्ही आता हे लिहून घ्या आणि त्यानंतर आता पुढचं मी ऍडिशनचं पार्ट लिहायला सुरुवात करतो. आता बघा 9 काय होतं आपलं, 1 0 0 1 प्लस 1s कॉम्प्लिमेंट ऑफ 4. 1s कॉम्प्लिमेंट ऑफ 4 होता 1 0 1 1. आता ही ऍडिशन आहे आपली 1 प्लस 1 0 कॅरी 1, 1 प्लस 1 0 कॅरी 1 1, 1 प्लस 1 0 कॅरी 1. हे बघा, या कॅरीला पुढे कंटिन्यू करायचं नाही, कॅरी डिस्कार्ड करायची असते. कॅरीला फक्त इथं बॉक्स करून घ्या की कॅरी जनरेट झालेली आहे, याच्यावरून आपल्याला डिसिजन घ्यायची आहे. फक्त ह्याच आन्सरवर आपल्याला विचार करायचा आहे. याच्याने आपल्याला काय करणार आहे, कॅरीने आपल्याला फक्त साइन ऑफ द आन्सर, साइन ऑफ द रिझल्ट कळेल की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. याला आपल्याला इन्क्लूड करायचं नाही आन्सर मध्ये, म्हणजे हे इथं खाली लिहू नका. कधी एक सिंपल विचार करा, तुमच्या सबट्रॅक्शनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, दोघा नंबर पैकी एका नंबर पेक्षा तरी मोठी असू शकते का. म्हणजे तुम्ही 9 आणि 4 ला सबट्रॅक्ट करताय तर 9 पेक्षा किंवा 4 पेक्षा मोठा आन्सर येईल का. म्हणजे सबट्रॅक्शन मध्ये येणाऱ्या रिझल्टची लेंथ कधीही त्या दोघही नंबर पेक्षा मोठी असणार नाही. म्हणजे तुमचे दोघं नंबर जर 4 बीट मध्ये आहे तर रिझल्ट सुद्धा 4 बीटचाच असणार आहे, मॅक्झिमम 4 बीटचा असणार आहे. तर ही कॅरी डिस्कार्ड करायची, ती फक्त आपल्याला साइन काय हे रूल्स आहे आपण जे स्टडी केलेले आहे तर साइन कळते. सो इथं खाली लिहायचं, कॅरी इज जनरेटेड therefore result is positive. आता carry is generated therefore result is positive and result is 0 1 0 0 plus 1, that is 1 0 1 0. तर ते एक्स रूल नंबर 4 तुम्ही जर बघितला आपल्या मागच्या याच्यामध्ये तर रूल नंबर 4 मध्ये तुम्हाला दिसेल आपण काय केलेलं आहे. हे बघा, रूल नंबर 4 मध्ये इफ कॅरी इज 1 रिझल्ट इज पॉझिटिव्ह अँड इट इज ऑब्टेन्ड बाय ऍडिंग द कॅरी 1 टू ऍडिशन इन स्टेप 3. म्हणजे ती जी आपण ऍडिशन केलेली आहे त्याच्यामध्ये 1 ऍड केला तर तुम्हाला रिझल्ट मिळतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि आपण तेच इथं केलेलं आहे. ठीक आहे. सो 1 0 1 हा रिझल्ट आहे, त्याला आपल्याला पुन्हा डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर खाली आपण लिहिणार 0 1 0 1 इन बायनरी इज इक्वल्स टू 5 इन डेसिमल. लक्षात आलं. फायनल आन्सर तुम्ही असं खाली लिहू शकता, 9
-4 इज इक्वल्स टू 5. ठीक आहे. अजून एक्झाम्पल सॉल्व्ह करू. आता हे एक केस झाला ज्याच्यामध्ये आपल्याला स्टेप नंबर 4 मध्ये कॅरी 1 आल्यामुळे आपला रिझल्ट पॉझिटिव्ह आहे आणि तो रिझल्ट आपल्याला +1 ने मिळतो. जी ऍडिशन केली होती त्याच्या +1 ने. तर आता आपण निगेटिव्ह केसमध्ये काय होईल त्याचा एक्झाम्पल घेऊ. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4 - 9. तर पुन्हा आपल्याला काय करायचंय आधी 4 0 1 0 0. आता मी 0 का घेतला सुरुवातीला दोघांची लेंथ सेम करण्यासाठी. 9 1 0 0 1. यावेळेला आपण कसलं 1s कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करणार. 9 चं 1s कॉम्प्लिमेंट जो हा बी नंबर असतो ज्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. ठीक आहे. त्याचं 1s कॉम्प्लिमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणजे आपल्याला -9 पाहिजे म्हणून 1s कॉम्प्लिमेंट ऑफ 9 इज इक्वल्स टू 0 1 1 0. ठीक आहे. आता पुढची स्टेप काय 4 प्लस 1s कॉम्प्लिमेंट ऑफ 9. 4 प्लस 1s कॉम्प्लिमेंट ऑफ 9. तर आता ऍडिशन करा 0 1 0 0 प्लस 0 0 0 1 1 प्लस 1 0 कॅरी 1 1. आता या ठिकाणी बघा इथं पुढे कॅरी जनरेट झालेली नाहीये. तर तुम्हाला जर असं बॉक्स करून तिथं 0 लिहायचा असला तर तुम्ही तिथं बॉक्स करून 0 पण लिहू शकतात आणि खाली पुढे आपल्याला जे स्टेटमेंट लिहायचं आहे ते स्टेटमेंट आपण लिहू शकतो. आता मी या साईडला लिहितोय. ठीक आहे. मी दिसत नसलो तरी बोर्डवर लक्ष ठेवायचं. कॅरी इज नॉट generated, therefore result is negative and it is 1s complement of above addition. ज्यावेळेला रिझल्ट निगेटिव्ह असतो तर तो कॉम्प्लिमेंटेड फॉर्म मध्ये असतो त्या ऍडिशन मध्ये. त्या ऍडिशनचा आपल्याला पुन्हा कॉम्प्लिमेंट घ्यायचे म्हणजे आपल्याला रिझल्ट मिळेल. देअरफॉर दॅट इज. आता याचं 1s कॉम्प्लिमेंट घ्या बरं. दॅट इज 1s कॉम्प्लिमेंट ऑफ 1 0 1 0 इज इक्वल्स टू 0 1 0. Therefore 4 to the base 10 minus 9 is equals to. आता बघा आपण ऑलरेडी काय दिलेलं आहे साइन इज निगेटिव्ह. ठीक आहे. साइन इज निगेटिव्ह आपण म्हटलेलं आहे. रिझल्ट इज निगेटिव्ह आणि रिझल्ट काय आहे 5. तर 5 निगेटिव्ह मध्ये -5 इन डेसिमल. तर हे जे आहे हे 1s कॉम्प्लिमेंटचे रूल आपण फॉलो करतोय की कॅरी आली तर रिझल्ट पॉझिटिव्ह आणि तो +1 ने मिळतो आपल्याला ऍडिशनच्या. आणि कॅरी आली नाही इफ देर इज नो कॅरी इन दिस ऍडिशन देन रिझल्ट इज निगेटिव्ह अँड इट इज ऑब्टेन्ड बाय कॉम्प्लिमेंटिंग दी ऍडिशन. तर ही आपली ऍडिशन होती तिला कॉम्प्लिमेंट केलं तर आपल्याला काय मिळाला 5. आणि रिझल्टचं साइन आपण ऑलरेडी डिसाइड करून ठेवलेलं आहे. कॅरी आली नाही म्हणजे रिझल्ट साइन निगेटिव्ह आहे म्हणून ते -5 असं आपण आन्सर मध्ये लिहिलेलं आहे. अजून एक्झाम्पल सॉल्व्ह करू तर प्रॅक्टिस होईल. रूल अजून एकदा वाचा आणि रूल प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करताना वाचत राहा. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 87 इन डेसिमल -45 इन डेसिमल. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 87 इज इक्वल्स. आता बायनरी मध्ये कसं कन्वर्ट करणार तुम्हाला बऱ्याच वेळा ट्रिक सांगून झालेली आहे. 1 2 4 8 16
32 64 128 ची गरज नाही, 64 ने आपलं काम होईल 1. आता 87 मधून आपण किती घेतले, 64 घेतले, 23 राहिलेलं आहे. 23 साठी आपल्याला 32 ची गरज नाही, 16 घेणार. 16 घेतल्यानंतर किती शिल्लक राहतात त्या ठिकाणी, 7. ठीक आहे, तर 7 तुम्हाला सरळ माहिती असेल 4 2 1 ने 7 1. तर हा तुमचा झाला 87 इन बायनरी. लिहून घ्या त्याला व्यवस्थित, 1 0 1 0 1 1 1. ठीक आहे, आता आपल्याला काय कन्वर्ट करायचं आहे, 45 ला कन्वर्ट करण्यासाठी 45 साठी आपल्याला 64 ची सुद्धा गरज नाही. दोघं नंबर सेम लेंथ मध्ये, हा रूल विसरायचा नाही. कन्वर्ट टू डेसिमल नंबर्स इनटू बायनरी अँड मेक शुअर दॅट ईच नंबर हॅज दी सेम नंबर ऑफ बिट्स. सेम नंबर ऑफ बिट्स म्हणजे आता ह्याच लेंथ मध्ये मी काय बनवणार आहे, पुन्हा 45 बनवणार आहे. तर ह्याच लेंथ मध्ये 45 कसा बनेल हे लक्षात घ्या. 0 32 घ्यावा लागेल आपल्याला. ठीक आहे, 64 ची गरज नाहीये पण 32 ची गरज आहे. 13. सो 0 1 8 गेला, किती शिल्लक राहिले, 5 1 0 1. हा आला तुमचा 5. तर 32 प्लस 8 प्लस हे 5. ठीक आहे, आता हा नंबर त्याच लेंथ मध्ये लिहायचा जे 87 ला लिहिलेला आहे. आपण जर फक्त 45 ला कन्वर्ट केलं असतं तर आपण इतकं जरी लिहिलं असतं तरी चाललं असतं आपल्याला, पण आपल्याला दोघांची लेंथ सेम ठेवायची आहे म्हणून आपण याला 0 लावून कन्वर्ट करणार आहे. 0 1 0 1 1 0 1. हे झालं तुमचं 45 चं बायनरी. आता काय करणार, 45 चं 1s कॉम्प्लिमेंट घेणार. सो 1s कॉम्प्लिमेंट ऑफ दिस नंबर इज इक्वल्स टू. आता 1s कॉम्प्लिमेंट म्हणजे याला तुम्हाला इन्व्हर्ट करायचं प्रत्येक बीट. काय लिहिणार, 1 0 1 0 0 1 0. ठीक आहे, सो आफ्टर दिस आपल्याला ऍडिशन करायची आहे. 87 प्लस 1s कॉम्प्लिमेंट ऑफ 45 इन बायनरी. सो ऍडिशन करायला सुरुवात करा. 1 0 1 0 1 1 1 प्लस थोडंसं प्लस इकडे लांब लिहायचं. काय तुमचा कॉम्प्लिमेंट ह्याला ऍड करायचं हे लक्षात घ्या. चुकून याला ऍड करण्यासाठी घ्यायचं नाही. ऍड कशाला करायचंय, 1s कॉम्प्लिमेंटला. तर तो खाली नंबर आहे त्याला 1 0 1 0 0 1 0 1 1 प्लस 1 0 कॅरी 1 1 प्लस 1 0 कॅरी 1 1 1 प्लस 1 0 कॅरी 1 1 1 प्लस 1 0 कॅरी 1. या कॅरीला खाली घ्यायचं नाही, फक्त बॉक्स करून तिथंच ठेवायचं. जिथं आहे तिथंच ठेवायचं, खाली घ्यायचं नाही, बॉक्स करून टाकायचा. एकदा ऍडिशन पुन्हा एकदा क्रॉस चेक करून घेऊ. 1 1 प्लस 1 0 कॅरी 1 1 प्लस 1 0 कॅरी 1 1 1 प्लस 1 0 कॅरी 1 1 1 प्लस 1 0 कॅरी 1. आणि याच्यानंतर आपण काय लिहिणार, तर याच्यानंतर आपण लिहिणार कॅरी is generated, hence result is positive and it is 0 1 0 1 0 0 1. ही जी मी ऍडिशन आलेली ती ऍडिशन लिहिलेली आहे. प्लस 1 करायचंय तिला. त्या ऍडिशनला काय करायचंय, प्लस 1. सो 0 1 0 1
001 प्लस 1 हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल, म्हणजे आपलं फायनल आन्सर आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. तर आता इथं वरती आपण ते ऍडिशन करू. 0101 001 प्लस 1 1 प्लस 1 0 कॅरी 1 1 0 1 0 1 0 0 1 0 1 0 1 0 इन बायनरी इज इक्वल्स टू. आता डेसिमल मध्ये काढायचंय तुम्हाला, त्याला आता वेटेज ऍड करा. तुमचे वेटेज लिहून घ्या. 1 2 4 8 16 32. 16 कॅन्सल आहे, 4 कॅन्सल आहे, 1 कॅन्सल आहे. 32 प्लस 8 प्लस 2, तर 32 प्लस 10 दॅट इज 42. सो आन्सर काय आलं तुमचं? 42 इन डेसिमल. Therefore 87 in decimal minus 45 in decimal is equals to 42 in decimal. आणि हे प्लस 42 आहे कारण की आपली कॅरी जनरेट झालेली आहे. तर रिझल्ट इज पॉझिटिव्ह हे आपण ऑलरेडी म्हटलेलं आहे. फक्त आपल्याला आता काय फाइंड आउट करायची होती? त्याची व्हॅल्यू. तर त्याची व्हॅल्यू कशी मिळाली आपल्याला? ही जी ऍडिशन आपली आलेली आहे, या ऍडिशन मध्ये प्लस 1 केलं की आपल्याला व्हॅल्यू मिळते. साइन कॅरीने माहित पडते. साइन आपल्याला या कॅरीने माहित पडतं आणि व्हॅल्यू आपल्याला याच्यात प्लस 1 केलं तर मिळते. तर ती व्हॅल्यू सुद्धा आपण तिकडे फाइंड आउट केलेली आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने पूर्ण एक्झाम मध्ये सॉल्व्ह करून तुम्हाला लिहावं लागतं. व्हिडिओ पॉज करा, पूर्ण सॉल्व्ह करा आणि आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊ. सो आता आपलं नेक्स्ट एक्झाम्पल त्याच्याच अपोजिट आहे, म्हणजे आपला आन्सर लगेच क्रॉस चेक होईल. -42 आन्सर आला पाहिजे. आता बघा कशा पद्धतीने. पुन्हा त्याच व्हॅल्यू आहे, तर आपण त्या बायनरी मध्ये आता एवढ्याच कॅल्क्युलेट केल्या होत्या. तुम्ही सरळ त्या लिहू शकता. आता या केसमध्ये आपल्याला 1s कॉम्प्लिमेंट कोणाचं फाइंड आउट करायचं? बी म्हणजे 87चं. सो 1s कॉम्प्लिमेंट ऑफ 87 इज इक्वल्स टू, आता या नंबरचं कॉम्प्लिमेंट घ्या. 0 1 0 1 0 0 0 0 1 0 1 0 0 0. 45 plus 1s complement of 87 in binary. So 45 लिया. 0 1 0 1 1 0 1 प्लस, पुन्हा एकदा लक्ष द्या, आपण याला चुकून घ्यायचं नाही. आपल्याला ऍड काय करायचं आहे? आपल्याला ऍड करायचं आहे 1s कॉम्प्लिमेंट. तर यालाच आपल्याला ऍड करायचं, हे लक्षात घ्या तुम्ही. 0 1 0 1 0 0 0 1 0 1 1 plus 1 0 carry 1 1 1 plus 1 0 carry 1. आणि इथं सुद्धा काय आलेलं आहे? 1. इथं कॅरी जनरेट झाली का ते बघा. कॅरी या ठिकाणी जनरेट झालेली नाहीये, तर इथं 0 लिहून टाकायचं बॉक्स मध्ये. हे जे आपले नंबर आहे 1 2 3 4 5 6 7 7 बीटचे नंबर होते. 7 बीट प्लस 7 बीट आपण करत होतो. तर 7 बीटच्या पुढे कॅरी जनरेट झाली का नाही त्याच्यावर डिसिजन असतं. ठीक आहे. ह्या कॅरीवर कोणी डिसिजन घेऊ नका. ही कॅरी नाहीये ती. डिसिजन घ्यायची कॅरी म्हणजे 7 बीटच्या पुढे. तर हे 7 बीटचं आपलं जे आन्सर आहे हे आपल्याला मॅग्निट्यूड साठी कामाला येणार आहे. याच्या पुढे जर कॅरी जनरेट झाली असेल तर त्याच्याने डिसिजन होतं. तर याच्या पुढे कॅरी जनरेट झालेली नाहीये. सो याच्या पुढे कॅरी जनरेट झाली असती तर आपण म्हटलं असतं कॅरी जनरेटेड. आता या केसमध्ये काय आहे? कॅरी इज नॉट जनरेटेड, हेन्स रिझल्ट इज निगेटिव्ह and it is 1s complement. It is 1s complement of
या नंबरचं 1s कॉम्प्लिमेंट. आता हा ऍडिशनचा जो नंबर आहे तो 10010101 इन बायनरी. ठीक आहे, दॅट इज 01010110 in binary is equals to 42 in decimal. तर बघा आलं पुन्हा 42 आलेलं आहे, पण आपण काय म्हटलेलं ऑलरेडी, रिझल्ट इज निगेटिव्ह. सो फायनल आन्सर therefore 45 in decimal minus 87 in decimal equals to minus 42 in decimal. लक्षात येत आहे? तर या पद्धतीने आपण ते सॉल्व्ह केलेलं आहे. कॅरी आली किंवा कॅरी नाही आली याच्यावर सगळं डिपेंड करतं. ठीक आहे, आणि ते पण आपली जी लेंथ आहे, आपली ओरिजिनल नंबरची जी लेंथ आहे त्याच्या पुढेचे कॅरीचा विचार करायचा आहे, त्याच्या पुढे कॅरी आली का नाही आली. ठीक आहे, अजून एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पलने प्रॅक्टिस होईल. एक एक्झाम्पल मी आता घेईल आणि एक तुम्हाला होमवर्कसाठी देईल. तर हेच सगळे एक्झाम्पल तुम्ही परत परत सॉल्व्ह करायचे, प्रॅक्टिस त्याच्याने होईल तुमची. सो हे आहे आपलं पुढचं एक्झाम्पल. ठीक आहे, सगळ्यात आधी आपल्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचे नंबर्स. 103 10 इज इक्वल टू, आता 175 पण लिहून घ्या. दोघांची लेंथ आपल्याला काय पाहिजे, दोघांची लेंथ सेम. त्याच्यात 175 मोठा नंबर आहे, तर त्याच्या लेंथ पर्यंत आपण जाण्याचे वेटेज लिहून घेऊ. 1 2 4 8 16 32 64 128. 128 लागेल. 128 च्या पुढे काय तर 256 ची गरज नाहीये. 128 पर्यंत आपलं काम होईल. आता 175 आपल्याला बनवायचं आहे, तर सगळ्यात हायएस्ट वेटेज आधी 175 का बनवतोय, मोठा नंबर आधी बनवून घेतोय. सो 1 128 7 7 minus 3 4 47 शिल्लक राहिलं. 47 साठी आपण काय घेणार, 32. याची गरज नाही, 32 घेतलं. 32 घेतल्यानंतर आता किती शिल्लक राहिले, 15. 15 तुम्हाला माहिती असेल, 15 म्हणजे 1 1 1 1 हा 15 असतो. ठीक आहे, सो सरळ सरळ आपण आता 175 ची व्हॅल्यू इथे लिहून घेऊ. 10101111 इन बायनरी. आता आपल्याला बनवायचं आहे 103. मोठा नंबर आधी बनवून घेतलेला आहे, म्हणजे तेवढ्याच लेंथ मध्ये 103 आपण बनवू. 103 साठी आपल्याला सगळ्यात मोठं वेटेज काय घ्यावं लागेल, 64 घ्यावं लागेल. 128 घेण्याची गरज नाहीये, तो 103 पेक्षा मोठा आहे. 64 घेतलं. आता 64 घेतल्यानंतर किती शिल्लक राहतात, इकडे 9 39 शिल्लक राहतात. ठीक आहे, आता 39 साठी आपल्याला काय घ्यावं लागेल, 32 घ्यावं लागेल. 32 गेल्यानंतर किती शिल्लक राहतात, या ठिकाणी 7 शिल्लक राहतात. 7 तर तुम्हाला माहितीच आहे ना, 7 काय असतं, 4 2 1 म्हणजे 7 असतं. हे झालं तुमचं 103. 103 कसं लिहिणार, 0 1 1 0 0 1 1 1 झालं बायनरी मध्ये. तर हे तुमचे दोघं नंबर आता बायनरी मध्ये झाले. याच्यातनं 1s कॉम्प्लिमेंट कोणाचं घेणार, 1s कॉम्प्लिमेंट आपण घेणार 175 चं. तो इथं लिहायचं 1s कॉम्प्लिमेंट ऑफ 175 is equals to 0 1 0 1 0 0 0 0. ठीक आहे, 1s कॉम्प्लिमेंट 0 1 0 1 0 0 0 0. 103 plus 1s complement of 175 in binary. आता 1s कॉम्प्लिमेंट फाइंड आउट केलेलं आहे आपण ऑलरेडी. ऍडिशन करायची आहे. 0
सेम लेंथ मध्ये नंबर लिहून घ्यायचे आधी 0 1 1 0 0 1 1 1 प्लस कॉम्प्लिमेंट घ्या, कॉम्प्लिमेंट ओरिजिनल नंबर नाही 0 1 0 1 0 0 0 0 1 1 1 0 1 1 1 प्लस 1 0 कॅरी 1 याला इथं लिहायचं 1 आणि हा आता इथं पुढे कॅरी काय आलेला आहे 0 असं म्हणायचं. किती बीटचे आपले नंबर होते ओरिजिनली 1 2 3 4 5 6 7 8. 8 बीटच्या पुढे कॅरी आली का? 8 बीट पेक्षा मोठा रिझल्ट गेला नाही, कॅरी आली नाही. 8 बीटचाच रिझल्ट आलेला आहे, 8 बीटच्या पुढे कॅरी आलेली नाहीये. तर इथं आपण म्हणणार कॅरी इज नॉट generated, hence result is negative. ठीक आहे, तसंही आपल्याला माहिती होतं 103 मायनस 175 निगेटिव्हच येणार आहे, पण आपल्या मेथडने पण ते आलं पाहिजे बायनरी मध्ये, त्याचेच आपल्याला मार्क्स मिळणार आहे स्टेप्सचे. अँड इट इज 1s कॉम्प्लिमेंट. दोघांमध्ये डिफरन्स लक्षात घ्या. रिझल्ट पॉझिटिव्ह असला तर आपण कॉम्प्लिमेंट घेत नाही, याच्यामध्ये +1 करतो, आणि रिझल्ट निगेटिव्ह असला म्हणजे कॅरी 0 असली तर याचा कॉम्प्लिमेंट घेतो. दोघांमध्ये स्टेप वेगवेगळी आहे रिझल्ट फाइंड आउट करण्याची. इट इज 1s कॉम्प्लिमेंट ऑफ अबोव ॲडिशन. किंवा असं लिहिण्यापेक्षा इट इज 1s कॉम्प्लिमेंट ऑफ, ॲडिशनच इथं लिहून टाका 1 0 1 1 0 1 1 1 बायनरी. दॅट इज काय त्याचं 1s कॉम्प्लिमेंट सांगा बरं. 0 1 0 0 1 0 0 0 इन बायनरी इज इक्वल्स टू. आता डेसिमल मध्ये व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. वेटेज लिहा 1 2 4 8 16 32 64. 64 प्लस 8, 64 प्लस 8 इज 72. 72 इन डेसिमल. रिझल्ट निगेटिव्ह आहे, फक्त त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे 72. एकदा काढून बघून घ्या ती व्हॅल्यू 72 येते का? 72 येते. ठीक आहे, तर रिझल्ट लिहायचा आहे शेवटी आपल्याला आता. therefore 103 इन डेसिमल मायनस 175 इन डेसिमल इज इक्वल्स टू -72 इन डेसिमल. ठीक आहे, सो दिसतंय ते बरोबर. आता पुढे तुम्हाला एक एक्झाम्पल मी होमवर्क देतोय. बरीच प्रॅक्टिस घेतलेली आहे, तर एक ऍटलीस्ट एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं. जमलं नाही तर पुन्हा सगळे एक्झाम्पल चेक करा आणि सॉल्व्ह करा. हे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क दिलेलं आहे. पॉझिटिव्हचा केस आहे म्हणजे कॅरी आली पाहिजे, +1 करायचं, कॉम्प्लिमेंट नाही घ्यायचा. हे रूल्स लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण 2s कॉम्प्लिमेंट मेथडने सबट्रॅक्शन कशी करायची त्याचे रूल्स आणि त्याचे एक्झाम्पलची प्रॅक्टिस करणार आहे. ठीक आहे, थँक्यू, गुड बाय.